आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील जनधन खातेधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील महिला व सर्वसामान्य गरीब नागरिकांचे झिरो बॅलन्स अकाउंट बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते। पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यावर विविध सरकारी योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या जनधन बँक खात्यात जमा केला जातो। याशिवाय पीएमजेडीवाय योजनेच्या लाभार्थी खातेदारांना अनेक सुविधा देण्यात येतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। मात्र अशातच जनधन खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने देशातील 10 कोटीपेक्षा जास्त जनधन बँक खात्यांबाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे। सरकारने सांगितले की देशातील 10 कोटीहून अधिक बँक खात्यांची केवायसी पुन्हा एकदा करावीच लागणार आहे, कारण या खात्यांची केवायसी अपडेट केली नाही तर ही बँक खाती बंद देखील केली जाऊ शकतात। सरकारने 10 वर्षापासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा एकदा केवायसी करणे बंधनकारक केले आहे। वित्तीय सेवा सचिव यांनी सर्व बँकांना अशा जनधन खात्यांसाठी नवीन केवायसी प्रक्रिया करण्यास सांगितले आहे। एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल चॅनल यासारख्या सर्व माध्यमांद्वारे जनधन बँक खात्यांच्या री-केवायसी साठी सर्व प्रक्रियेचा अवलंब करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत। जनधन खाते सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा केवायसी करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे। म्हणजेच सरकारने एक आदेश जारी करून सांगितले की जी जनधन बँक खाती मागच्या 10 वर्षापासून बंद आहेत त्या खात्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तरी ज्या जनधन खातेधारकांनी अद्याप देखील आपली केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।